कांदे पोहे कोणाला येत नाहीत, सर्वांनाच येतात. पण बऱ्याचदा काय होतं की पोहे बनवताना अशा आपल्याकडून चुका होतात की पोहे एकतर चिवट होतात, वातट होतात किंवा त्याचा असा लगदा होतो. तर माझी पोहे बनवण्याची पद्धत कशी आहे हे चला पाहूया. तर मी सगळ्यात अगोदर पोहे घेतले आणि निवडून घेतले. निवडल्यानंतर एक अशी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये असे पोहे चाळून घ्यायचे. तर पोहे का चाळायचे, तर त्यामध्ये एकदम बारीक कण वगैरे असले तर ते खाली पडतात, त्यामुळे पोहे चाळूनच भिजवायचे. आता हे जे खाली बारीक कण दिसतात यामुळे सुद्धा पोहे एकदम चिकट होतात. तर आता पोहे भिजवून घ्यायचेत. भिजवताना एखाद्या पसरड भांड्यामध्ये भिजवायचे, म्हणजे व्यवस्थित भिजले जातात. आणि मी काय करते, पोहे भिजवण्या अगोदर स्वच्छ धुवून घेते पोहे. पोह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. आता यावरती बघा जे पांढरट पाणी दिसतंय ते पूर्ण काढायचं आणि नंतर यामध्ये दुसरं पाणी घालून सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे पोह्यामधलं. जास्त पाणी यामध्ये ठेवायचं नाही आणि सगळं पाणी निघावं यासाठी हे पोहे मी चाळणीमध्येच काढते, म्हणजे पूर्ण पाणी यातलं नितळलं जातं. पोहे बनवताना ना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपण पोहे कशा पद्धतीने भिजवतो ते. आता पोहे चांगले छान भिजून फुलतायत तोपर्यंत पुढची तयारी करायची. कांदे पोहे बनवते त्यामुळे कांदा वापरावा लागणारच. कांदा आणि मिरची चिरून घेतली. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. आता बघा, तेल जर चांगलं तापलं नाही तर मोहरी व्यवस्थित तडतडली जात नाही आणि मोहरी जर चांगली नाही तडतडली तर ती पोहे खाताना अशी कचकच लागते. त्यामुळे अगोदर चेक करायचे व्यवस्थित तेल तापले का नाही ते. तर तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये 1 चमचाभर घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि तडतडण्याचा आवाज कमी झाला की जिरे घालायचे. जिरे पटकन फुलतात. लगेचच यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि मिरचीचे बघा असे लांब लांब काप करून घेतलेत, म्हणजे पोहे खाताना पटकन सहज साईडला काढता येते, नाहीतर दाताखाली लागली की खूप तिखट लागतं. त्यानंतर घातलेला आहे चिरलेला कांदा. सकाळी सकाळी ना एवढी घाई गडबड असते आणि त्या गडबडीत बघा एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये घालायची राहिली आणि ते म्हणजे कढीपत्ता. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ सकाळ जास्त करून कांदे पोहेच बनवले जातात, कारण हे पटकन होतात, याला काही फारसा वेळ नाही लागत. तुम्ही कशा पद्धतीने पोहे बनवता कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा मी परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत भाजलेले शेंगदाणे. आता शेंगदाणे किती घालायचे याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. एखाद्याला जास्त शेंगदाणे आवडतात, एखाद्याला कमी आवडतात. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे चांगले कडक भाजून घेतले आणि त्यानंतर मग चिरलेला टोमॅटो घालायचा. आता बरेच जण काय करतात की पोहे बनवताना त्यामध्ये टोमॅटोचा वापर करत नाहीत, पण आमच्या घरी सर्वांना आवडतात, त्यामुळे मी इथे टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो लगेचच सॉफ्ट होतं. परतून घेतलं चांगलं आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद. अगोदर जर तेलामध्ये हळद घातली तर ती लालसर पडते आणि पोह्याला व्यवस्थित म्हणावा असा कलर येत नाही, त्यामुळे हे सगळं परतून घेतल्यानंतरच हळद घालते मी. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर मग हे भिजवलेले पोहे घालायचे. गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची, नाहीतर पोहे जास्त असे वातट होतात. आणि छान असं हे मिक्स करून परतून घ्यायचे. आणि अजून 2 महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर सगळ्यात अगोदर व्यवस्थित चांगलं हे मी परतून घेते. पोह्याची रेसिपी साधीसुधी जरी वाटत असली तरी जवळपास माझा यामध्ये पाऊण तास गेलेला आहे, कारण एखादी रेसिपी बनवायची म्हटलं तर सगळी तयारी करणे वगैरे, त्याचं शूटिंग घेणं, बराचसा वेळ जातो. तर थोडीशी जरी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. आणि आणखीन एक महत्त्वाचं, नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, बोलत बोलत हे पोहेसुद्धा चांगले परतून घेतलेले आहेत. आणि मगाशी मी म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची.
खूप म्हणजे खूप भारी चवदार पोहे लागतात आणि साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवून यावरती झाकण ठेवायचे म्हणजे मऊसूद असे पोहे होतात. जास्त वेळ पण झाकण ठेवायचं नाही, एखादा मिनिटभरच झाकून ठेवायचे. आता गॅस मी बंद करते आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेते. यामध्ये आपण 1 चमचाभर साखर घातले. तर आता जराशी आंबट गोड चव लागण्यासाठी वरून लिंबू पिळायचा आहे. पोहे बनवले ना गरम गरम ते खायला घ्यावे लागतात, नाहीतर जास्त वेळ ठेवले की वातट होतात. पण अशा पद्धतीने बनवलेले पोहे खूप वेळ असे मऊ राहतात. तर वरून घालायची आहे भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर. मस्त चव लागते एकदम. आणि आणखीनच याची चव वाढवायची असेल, खूप चवदार बनवायचे असतील तर वरून ओल्या खोबऱ्याचा खीस किंवा एकदम बारीक जी शेव असते ना ती शेव वरून घाला. मैत्रिणींनो, खूप घाई गडबडीमध्ये मी ही रेसिपीचं शूटिंग आणि रेसिपी बनवली. कशी वाटते तुम्हाला प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.